नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघ भाजप लढवणार असल्याचा दावा नागपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला। रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाने निवडणूक लढवली होती, त्यामुळे विधानसभेवर भाजपचा हक्क असल्याचं कोहळेंनी सांगितलं। रामटेकमधील इच्छुक आशिष जयस्वाल शिंदे गट किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे रामटेकमध्ये पेच आहे। आशिष जयस्वाल अपक्ष लढले तर रामटेकमध्ये भाजप सक्षम उमेदवार देईल असं कोहळे यांनी सांगितलं। अरे किमान आपली ती विधानसभेची जागा आपण जिंकू शकलो पाहिजे, या आधारावर ती जागा मागायची हे सूत्र एकदाच ठरलेलं आहे। आणि त्यामुळे माझी जागा मागणाऱ्यांना विनंती, शेवटी निर्णय तर आमचे सगळे नेते करणार आहे, पण भारतीय जनता पार्टी 6ही विधानसभेत प्रचंड ताकदीची आहे। पूर्णपैकी पूर्ण बूथवर आमचे कार्यकर्ता काम करत आहे। आमच्याजवळ नेत्यांची फळी आहे, आमच्याजवळ दावेदारांची अशी मोठी संख्या आहे। आणि अशा स्थितीमध्ये आम्ही दादांना जागा द्या, शिंदे साहेबांना जागा द्या, हे आम्हाला मान्य कदापि होणार नाही। 6ही जागेवर भारतीय जनता पार्टीच लढेल, कमळच लढेल। मी या संदर्भात पक्ष नेतृत्वाला विचारणा केली आहे आणि मला लवकरच उत्तर मिळेल। जर का आशिष जयस्वाल अपक्ष लढले तर भाजप उमेदवार देईल? पक्षाने जो निर्णय घेतला त्याच्याशी कार्यकर्ते बांधील आहे। कुठला निर्णय पक्ष घेणार आहे आज मला माहीत नाही, पण मी आता 6ही विधानसभेचा दौरा केला आहे मान्य कैलासजीसोबत। मी कालच रामटेकमध्ये जवळपास 6 तास दौरा केला सगळ्या मंडळात। कार्यकर्त्यांची इच्छा आहे आता तरी चूक करू नये आणि भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्त्याला द्या, कोणालाही द्या, पण भाजप लढलं पाहिजे ही आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे। ही मागणी मी आदरणीय देवेंद्रजीजवळ, आदरणीय बावनकुळे साहेब समोर ठेवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।